बघा आता आपण अपूर्णांक शिकलो आहे की नाही. तर आता आपल्याला शिकायचं आहे अपूर्णांकाची तुलना. काय शिकायचं आपल्याला? अपूर्णांकाची तुलना. म्हणजे आपण संख्यांमध्ये शिकलो होतो बघा, लहान संख्या मोठी संख्या. आता 2 आणि 3 आहे समजा. तुम्हाला एक उदाहरण देते मी. 2 आणि 3 आणि तुम्हाला सांगितलं की याच्यापैकी कोणतं चिन्ह तुम्ही वापराल? हे का हे? एक नंबर. का बरं हे चिन्ह वापरलं तुम्ही? कारण 2 हे 2 पेक्षा 3 काय आहे? मोठी संख्या आहे. म्हणजे जिकडे मोठी संख्या असते तिकडे त्याचं आपण काय करतो? त्रिकोणाचं तोंड करतो. म्हणजे याचा अर्थ काय होतो? 2 पेक्षा 3 मोठे आहे. मग तसंच आपल्याला अपूर्णांकाची तुलना पण करायची. म्हणजे कोणता अपूर्णांक लहान, कोणता अपूर्णांक मोठा. देवकी पुढे सरक जरा, लक्ष दे फळ्यावर. कोणता अपूर्णांक लहान, कोणता अपूर्णांक मोठा हे आपल्याला शिकायचं. मग आता इथे एक अपूर्णांक लिहिलाय बघा, 2/4 बरोबर, 3/4. मग अपूर्णांकाची तुलना करताना 2 नियम आहेत. पहिला नियम काय आहे? जेव्हा समच्छेद अपूर्णांक असतो. मग समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय? छेद, ज्या अपूर्णांकांचा छेद समान आहे त्याला आपण समच्छेद अपूर्णांक म्हणतो. मग आता इथं पण छेदात 4 आहे. खालची संख्या म्हणजे काय? छेद. वरची संख्या म्हणजे काय? अंश. मग याचा छेदावर लक्ष ठेवायचं. आपण अपूर्णांक ओळखताना छेदावर लक्ष ठेवायचं. छेद 4 आहे, इथं छेद 4 आहे. मग आता काय बघायचं? फक्त अंश बघायचा. छेद समान असलं की काय बघायचा? अंश. मग ज्याचा अंश मोठा आहे, समान छेद असताना ज्याचा अंश मोठा आहे तो अपूर्णांक मोठा. कळलं? म्हणा बरं सगळ्यांनी. जेव्हा समान छेद असतो, तेव्हा ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा, तो अपूर्णांक मोठा. आणि समान छेद असताना ज्या अपूर्णांकाचा अंश लहान, तो अपूर्णांक लहान. 5 मिनिटांनी पाठवते मला. कळालं? मग आता मला सरळ सरळ सांगा की 2/4 आणि 3/4 मध्ये कोण मोठं आहे? कोण मोठं आहे? 3/4. चिन्ह कुठे येईल? इकडच्या बाजूला येईल. याचा अर्थ काय होतो? 2/4 पेक्षा 3/4 हा पूर्णांक मोठा आहे. समजलं? समान छेद असताना. आता दुसरा नियम महत्त्वाचा आहे. कुठला? जेव्हा छेद समान नसतो. बरोबर? आता इथे एक संख्या दिली आहे, म्हणजे अपूर्णांक दिलाय 1/2, 2/4. आता काय करायचं? छेद समान नसेल तेव्हा काय करायचं? छेदामधला 2 आणि छेदामधला 4 यांचा काय करायचा? लसावी काढायचा. काय काढायचा? लसावी काढायचा. मग तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही इथं बरोबरचं चिन्ह दिले, कसं काय बरं असं? तर आपण एक सममूल्य अपूर्णांक शिकलो बघा. भाग जर देत गेलं आणि दोन्ही संख्या जर समान मिळाल्या तर दोघांचं मूल्य काय आहे? समान आहे. मग आता 2 आणि 4 चा लसावी किती काढला आपण? किंवा आता ह्याला काय करू? आपण भाग देऊ अगोदर. आता इथे 1/2 आले है की नाही? मग ह्याला जर संक्षिप्त रूप दिलं, भाग दिला, 2 आणि 4 ला कोणत्या संख्येने भाग जातो? 2नच भाग जातो. 2 म्हणजे भाग दिल्यानंतर जो संक्षिप्त अति संक्षिप्त रूपातला अपूर्णांक आला तो किती आला? 1/2. मग इथं पण किती आहे? 1/2. म्हणजे काय केलं आपण? भाग दिल्यानंतर इथं पण 1/2 आलं, इथं पण 1/2 आलं. म्हणजे दोन्ही अपूर्णांक काय आहेत? समान आहेत. सममूल्य अपूर्णांक. ह्याला काय म्हणतोय आपण? सममूल्य अपूर्णांक. ह्याचं पण मूल्य 1/2 आहे आणि ह्याचं पण मूल्य 1/2 आहे. म्हणजे पहिला नियम काय बघितला आपण? समान छेद असताना. आणि नंतर काय बघितलं? सममूल्य अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवताना. सममूल्य अपूर्णांकामध्ये नेहमी मग कुठलं चिन्ह येईल रे? जर दोन्ही सममूल्य अपूर्णांक असतील तर कुठलं चिन्ह येईल? बरोबर. आणि ही कुठला होता अपूर्णांक? समच्छेद अपूर्णांक. समान छेद असणारा कुठला होता हा? समच्छेद अपूर्णांक.
काय होता? समछेद. हा समछेद होता, हा सममूल्य होता. आता मगाशी मी तुम्हाला सांगत होते की जेव्हा आपला छेद समान नसतो, मग आता इथं आहे 1/2 आणि इथं आहे 1/3. बरोबर का? मग जेव्हा आपला छेद समान नसतो तेव्हा काय करायचं बाळांनो? 2 आणि 3 चा लसावी काढायचा. मग आपण लसावी काढायला शिकलोय की नाही? म्हणजे उभ्या पद्धतीने जर मी तुम्हाला काढायला लावला ह्यांचा लसावी काढा म्हणून, तर कसा काढणार? आता समजा इथं 2 आहे, इथं 3 आहे आणि ह्यांचा लसावी काढायचा तुम्हाला तिथल्या तिथं. तर काय करतो आपण? 1 ही पर्यंत भागत जातो. बेक दे. परत इथं 3 राहते. परत 3 ला कुठल्या संख्येने भाग जाईल? 3 एके 3. म्हणजे 1 ही पर्यंत भागत जायचं. मग ह्या दोघांचा काय करायचा असतो? किती आला गुणाकार? बेत्रिक 5. ओवी काय होते? बेत्रिक 6. मग आता 6 घेण्यासाठी किंवा तुम्ही असं पण करू शकता. ह्या 3 न काय करू शकतो आपण? इकडच्या 2 ला गुणायचं आणि ह्या 2 न काय करायचं? इकडच्या 3 ला गुणायचं. मग खाली ज्या छेदामध्ये ज्या संख्येने आपण गुणलोय, बरोबर आहे का? छेदामध्ये ज्या संख्येने गुणलोय, समजतंय ना? छेदामध्ये ज्या संख्येने गुणलोय त्यालाच आपण अंशाने गुणायचंय आणि परत ह्या छेदामध्ये 2 न गुणलंय म्हणून ह्या 2 न काय करायचं? अंशाला गुणायचं. मग आता इथं किती आले? 1 गुणिले 3 3. 3 एक 3. परत 3 दुने 6. म्हणजे हा पूर्णांक किती आला आता? 1/2 च्या जागी 3/6. कळलं का? कसा बदल झाला कळलं का तुम्हाला? आता इथं बघा. बेक आणि 3 दुने 6. म्हणजे ह्या 1/3 च्या जागी कोणता पूर्णांक आला? 2/6. झाला का मग समान छेद? इथं पण 6 आले आणि इथं पण 6 आले. मग 3/6 म्हणजे कुणाचं येते? कुठल्या पूर्णांकाचं आहे? 1/2 चं आहे ना रूप ते. आणि हे 2/6 म्हणजे कुणाचं रूप आहे? 1/3. मग ह्या 2/6 आणि 3/6 मध्ये कोण मोठं आहे? 3/6. 3/6 मोठं म्हणजे कोण मोठं? 1/2. म्हणजे हे चिन्ह कुठे येईल? याचा अर्थ काय झाला? लहान मोठेपणा कळला का पूर्णांकाचा? म्हणजे याचा अर्थ काय झाला? 1/2 मोठे आहे 1/3 पेक्षा. किती जणांना कळलं? सोपं आहे का अवघड आहे? सोपं. जेव्हा समान छेद नसतो तेव्हा काय करायचं? ह्यांचा लसावी घ्यायचा. 2 चा आणि 3 चा लसावी घ्यायचा. ती लसावी म्हणजे ते तुम्ही डायरेक्ट जरी मांडला तरी चालतोय. पण 6 येण्यासाठी ह्या 3 च्या जागेवर 6 येण्यासाठी किती न गुणावं लागतंय? इथं 6 येण्यासाठी 3 ला किती न गुणावं लागतंय? 2. त्याच संख्येने अंशाला पण गुणायचं विसरायचं नाही. जर तुम्ही अंशाला गुणला नाही तर मात्र चुकेल. छेदाला ज्या संख्येने गुणतो त्याच संख्येने अंशाला गुणायचं. इथपर्यंत कळलं? क्रिस समजलं का? देवकी हो तर म्हणा, नाही तर म्हणा. ह्याला तुम्हाला सराव करावा लागेल. हे काय एका दिवसात येणारी गोष्ट नाही. तुम्हाला गेल्या वर्षी शिकवलं नाही की नाही? खरं सांगायचं. तुम्हाला शिकवले स्कॉलरशिप वाल्यांना, बाकीच्यांना नाही. त्याच्यामुळे श्रेय तुम्हाला सरावच करावा लागेल. जेवढी पण उदाहरणं आहेत आपल्या पुस्तकामध्ये ती सारखी 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 तुम्हाला सोडवावी लागतील. अरे इथं 6 कसं आलं? अरे इथं 4 कसं आलं? मग वर कशी काय संख्या बदलली? हा तुम्हाला विचार आला ना तेव्हा तुम्हाला समजायला सुरुवात होईल. आणि त्यासाठी तुम्हाला आवड पाहिजे. काय पाहिजे? जर तुम्हाला ह्या गणिताची आवड लागली ना तरच तुम्हाला हे तुम्हाला सोपं जाईल. आणि तुम्हाला जर कंटाळा आला वाटला अरे मला काही समजत नाही, डोक्यावरून चाललंय, मग तुम्ही कधी शिकणार नाही, जन्मात शिकणार नाही गणित. गणित हा विषय असा आहे की याच्यात इंटरेस्ट यायला पाहिजे. जसं एखादी पिक्चर बघताना आपल्याला इंटरेस्ट येतो. अरे आता पुढं काय पुढं काय पुढं काय पुढं काय होतं वाटतं ना, तसं गणिताचं झालं पाहिजे. अरे हे पुढं कसं काय स्टेप आहे, पुढे ही स्टेप आहे का, ती स्टेप आहे का, मग उत्तर आलं माझं फायनल, येस माझं शेवटी हेच उत्तर आलं, किती आनंद होतो आपल्याला. होतो ना? गणिताचं तसं आहे. ज्या मुलांना ज्या मुलींना गणित विषय आवडायला लागेल तेव्हा तुम्हाला हे सगळं समजेल. कारण इतकं पण आवड नाही येते. पाडे तर आहे बेत्रिक 6 3 दुने 6. फक्त ते करायचं कसं हे टेक्निक आलं पाहिजे तुम्हाला. आणि त्यासाठी सराव गरजेचा आहे. देवकी पुढे सरक करा, पुढे सरक ये इथं मोनालीच्या मागे. आता पुढचा एक टॉपिक आहे बघा, अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम. मग चढता क्रम माहिती आहे तुम्हाला कसा असतो? समजा तुम्हाला मी एक संख्या दिली 1 2 3, लावा ह्यांचा चढता क्रम. चढता क्रम म्हणजे अगोदर सगळ्यात लहान संख्या, नंतर त्याच्यापेक्षा थोडी मोठी आणि नंतर सगळ्यात मोठी. आणि उतरता क्रम म्हणजे त्याच्या उलट, आधी सगळ्यात मोठी, नंतर त्याच्यापेक्षा थोडी लहान आणि नंतर सगळ्यात लहान. म्हणजे आता 1 2 3 चा जर तुम्हाला चढता क्रम
लावायला लावलं चढता, तर सुरुवातीला सगळ्यात लहान 1 येईल, नंतर 2 येईल आणि नंतर 3 येईल आणि उतरता क्रम त्याच्या उलट 3 नंतर जरा लहान आणि सगळ्यात लहान. बरोबर आहे का? त्याला चढता उतरता क्रमच म्हणता ना. हो. तसंच आहे अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम. आता ह्याच्यात पण 2 नियम आहेत. जेव्हा तुमचा छेद समान असतो तेव्हा फक्त अंशाकडे लक्ष ठेवायचं. ज्याचा अंश लहान ती संख्या लहान, तो अपूर्णांक लहान. ज्याचा अंश सगळ्यात मोठा तो अपूर्णांक सगळ्यात मोठा. पण कधी जेव्हा सगळ्यांचा छेद एकच असतो. म्हणजे आता इथं 7 7 7 आहे, त्याच्यामुळे कुठं बघायचं आता लहान मोठेपणा ठरवताना अंश. मग सांगा मला कुणाचा चढता क्रमामध्ये अगोदर सगळ्यात लहान कोण येईल? 2 छेद 7. स्वल्पविराम, त्याच्यानंतर जरा मोठा 5 छेद 7. आणि सगळ्यात मोठा 8 छेद 7. आता उतरता क्रम त्याच्या उलट करा. 8 छेद 7. 5 छेद 7. 2 छेद 7. हे सोपं आहे, हे सोपं आहे. आता ह्याच्या उलट जेव्हा आपला छेदच समान नसतो, सेम ह्याच्यासारखं करायचं आताच्यासारखं, तेव्हा काय करायचं? इथं 5/2 आहे, 5/3 आहे, 5/4 आहे. म्हणजे इथं 2 आहे, 3 आहे, 4 आहे. मग अशा वेळेला 3 3 4 4 संख्या दिले ना छेदामध्ये, तेव्हा 2चा 3चा आणि 4चा लसावी काढून टाकायचा. लसावी म्हणजे तुम्हाला मी शिकवलंय आता उभ्या पद्धतीने काढायला. इथं तर अजून एकदा काढून दाखवू का? आता कोण कोण इथं 2 3 4 तोंडी पण येतं, पण तुम्हाला उभ्या पद्धतीने काढून दाखवते. बघा इथं 2 3 4. मग आता 2 ला भाग द्यायचा आपल्याला. एक आलं पाहिजे प्रत्येकाच्या घरात. बेक बेक, पण ह्या 2 ला 4 ला सुद्धा भाग जातोय. बेदीने 4, वरचं 3 हाय असं. लसावी काढायला सोपं आहे, लक्ष द्या सगळ्यांनी. परत आता इथं 1 आले, आता 3 ला भाग द्यायचा. इथं 3 इथं 1 आले. परत ह्या 2 ला भाग द्यायचा आहे, कारण इथं 1 आले ना अजून. बेक बेक. मग मला सांगा ह्याचा लसावी किती आला? किती आला लसावी? अरे सांगा की गुणाकार करून सांगा की. बघा की बेत्रिक 6 6 दुने 12. किती सोपं आहे लसावी काढायला. उभ्या पद्धतीने शिकलोय ना आपण लसावी काढायला. मग आता 12 करायचं. मग आता इकडे लक्ष द्या, हे महत्त्वाचं आहे तुम्हाला. आता इथं छेदामध्ये 12 केले आपण. ह्या 5/2 च्या तिथं 12 ला म्हणजे छेदात 12 लिहिले, पण इथं 2 आहे ना. मग 2 ला किती ना गुणल्यावर 12 येईल? 6 12. मी सांगितले छेदाला ज्या संख्येने गुणतो त्याच संख्येने अंशाला गुणायचं. मग वर पण गुणलं 6 आणि 5 30. म्हणजे या 5/2 चं रूपांतर कशात झालं? 30/12. आता परत तसंच करायचं. 5/3 च्या जागी ह्या 3 च्या जागी 12 येण्यासाठी 3 ला किती न गुणावं लागेल? 4. 3 चोक 12. खाली 4 न गुणलं म्हणून वर अंशाला सुद्धा 5 चोक 20. म्हणजे हे जे 20 आहे ना 20/12 हे रूपांतर कशाचं आहे? 5/3 चं रूपांतर 20/12 मध्ये. आता इथं 5/4 आहे, पण हे 4 च्या जागी 12 येण्यासाठी 4 ला किती न गुणावं लागतं? 3. मग 4 त्रिक 12. मग खाली 3 न गुणला म्हणून अंशाला सुद्धा 5 त्रिक 15. मग ह्या 5/4 चं रूपांतर कशात झालं? 15/12. आता झालं का छेद समान? 12 12 12. आता सांगा मला लहान कोण मोठं कोण, लहान कोण मोठं कोण? मग 30/12 मोठं, 20/12 मोठं का 15/12 मोठं? 30/12. आपल्याला आधी चढता क्रम लिहायचा. म्हणजे आधी सगळ्यात लहान शोधावं लागेल का मोठं शोधावं लागेल? लहान. मग लहान 15/12 आहे का? मग 15/12 म्हणजे किती? 5/4. सगळ्यात आधी 5/4 येईल. त्याच्यानंतर 20/12 म्हणजे किती? 5/3. आणि 30/12 म्हणजे किती? 5/2. आला चढता क्रम. आता उतरता क्रम त्याच्या उलट करा. 5/2 5/3 5/4. सोपं आहे का अवघड आहे? सोपं. किती जणांना समजलं? काय काय शिकलो आपण आता? चढता अपूर्णांकाचा चढता, मोठेपणा, अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम, अपूर्णांकाची तुलना. झालं की लसावी तर माहितीच तुम्हाला आधीच काढायला. लसावी असं उभ्या पद्धतीने काढायला शिका म्हणजे पटकन निघते. ठीक आहे, चला इथून सुरुवात करा. लिहून घ्या, समजून घ्या आणि लिहून घ्या. नुसतं बघून लिहायचं नाही. आणि या सगळ्या व्याख्या उद्या येताना पाठ करून घ्यायच्या.
मी अजून मधून कुणाला पण विचारणार आहे समच्छेद म्हणजे काय, सममूल्य म्हणजे काय, अंशाधिक म्हणजे काय, हे सगळं विचारणार आहे मी अजून मधून. मी जसं शिकवताना इंटरेस्ट दाखवत तसं तुम्ही शिकताना पाठ करताना इंटरेस्टली करायचं, आनंदाने करायचं, मला आलं पाहिजे या भावनेतून करायचं, म्हणजे अभ्यास छान होतो आपला. ओके, चला घ्या लिहून.